OMG. हॅलो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत धूपबत्ती. ही धूपबत्ती आपण देवासमोर लावतो, घरात सुंदर वास येण्यासाठी लावतो. ही उदबत्ती आज मी बनवणार आहे आणि ही घरातल्याच साहित्यापासून बनवणार आहे. यासाठी मी घरामध्ये सुकलेली फुले होती, ती फुले घेतली आहे. त्याचबरोबर काही आंब्याचे पाने आणि नारळाच्या जटा घेतल्या आहेत. फुले, आंब्याचे पाने, नारळाच्या जटा एक एक करून बारीक करून घेतल्या आहे व पिठाच्या चाळणीने त्या चाळून त्याच्यातले उरलेले साहित्य परत मिक्सरमध्ये टाकून परत एकदा बारीक करून चाळून घेतले आहे. थोडा कोळसा म्हणजेच कोयले का खडा घेऊन मिक्सरला बारीक केला आहे व त्याचबरोबर त्यामध्ये मी कापूर पण टाकला आहे. हे सर्व साहित्य फुलांच्या साहित्यामध्ये एकत्र केले आहे. यामध्ये फुले असल्यामुळे आपल्या धूपला खूप सुगंधित वास येतो. फुलामध्ये झेंडूचे, शेवंतीचे, अष्टकचे, गुलाबाचे फुले घेतली आहे. धूपला चांगली बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलं आहे, 3 चमचे चंदन पावडर व 3 चमचे साजूक तूप टाकले आहे आणि काही तेल टाकून थोडे थोडे पाणी टाकून त्याचा एक डोह बनवला आहे. डोह अशा प्रकारे बनवला आहे जसा आपण पिठाचा गोळा मळतो. त्या मळलेल्या डोहापासून छोटे कोनचे शेप देऊन धूपबत्ती बनवली आहे. आपण कोणता पण शेप देऊ शकतो, आपल्याला आवडेल तसा, पण मला कोनचा शेप आवडल्यामुळे मी त्याला कोनच्या शेपनुसार बनवले आहे व अशा प्रकारे त्या डोहापासून सगळ्या धूपबत्त्या बनवून घेतल्या आहे. बनवलेल्या धूपबत्त्या आपण उन्हामध्ये 2 दिवस कडक वाळून देणार आहोत किंवा फॅन खाली पण ठेवू शकतो. आपली सुगंधित धूप तयार आहे. नाही कोणत्या प्रकारचे केमिकल, नाही कोणत्या प्रकारचे ॲलर्जी. सगळ्यात सुंदर आयुर्वेदिक धूप म्हणजे ही धूप अगरबत्ती. धूपबत्ती 2 ते 3 दिवस मी सुकवली आहे व आता ती पेटून तुम्हाला दाखवते. ही बघा पेटली आहे. तिचा धूर पण मार्केटसारखाच चालू आहे व तिचा वास पण पूर्ण रूममध्ये भरलेला आहे. सुगंधित वास येत आहे. सर्व फुलांचा मिळून एक नवीन सुगंध तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, असेच व्हिडिओ आणखीन बघण्यासाठी मला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.